दरम्यान ठाकरेंच्या वरळीमधून बातमी आहे। ठाकरेंच्या वरळीमध्ये सध्या पैसे वाटपाचे आरोप केले जात आहेत। ठाकरे गटाच्या उमेदवार हेमांगी वरळीकरांच्या पतीने पैसे वाटलेत असा आरोप करण्यात येतो। अपक्ष उमेदवार आणि शिवसेनेनं हे आरोप केलेले आहेत। बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलून पैसे वाटले जात आहेत। ठाकरे गटाचे माजी शाखा प्रमुख सूर्यकांत कोळींनी हा व्हिडिओ सुद्धा समोर आणलाय। त्यामुळे बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलून पैसे वाटले जात आहेत असा आरोप करण्यात येतोय। मुंबईतल्या आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये पैसे वाटप असल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी शाखा प्रमुख सूर्यकांत कोळींनी केलाय। अपक्ष उमेदवार आणि शिवसेनेनं हे आरोप केलेले आहेत। ठाकरे गटाच्या उमेदवार हेमांगी वरळीकरांच्या पतीनं पैसे वाटप असल्याचा आरोप करण्यात येतोय। अपक्ष उमेदवार आणि शिवसेनेनं हे आरोप केलेले आहेत। बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलून हे पैसे वाटले जातात असा सुद्धा आरोप करण्यात आला। एवढ्या रात्री हा पैसे वाटायचे कार्यक्रम करतो इथे। याच्या आधीचा पण व्हिडिओ आहे माझ्याकडे। तू आता खोटा केसेस टाकून दाखव मला, समजलं ना? नाही तुझे हे केलं ना तर बघ तुझा, तुझे फोटोज पण आहेत माझ्याकडे, समजलं ना? आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊन माझा सहकारी महेंद्र जोयल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, नेमका हा सगळा प्रकार काय आहे आणि सध्या प्रभागातलं वातावरण कसं आहे? प्रभागामध्ये 193 मध्ये ठाकरे गटात उमेदवार आहेत। काही तांत्रिक कारणामुळे महेंद्र तुझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। तुर्तास तरी धन्यवाद। या सगळ्या प्रकरणी आता नेमक्या पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माझ्याकडे समजलं ना? आमदारांकडे माणूस घेऊन आलेला, तुझे फोटोज आहेत माझ्याकडे।